राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत विज्ञान पुरस्कारांचं वितरण. जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कारानं सन्मान. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कोलंबोत घेतली श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट. श्रीलंकेच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना दर्शवला भारताचा पाठिंबा. दितवाह चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला $450 दशलक्ष सर्वसमावेशक मदत पॅकेज देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची जयशंकर यांची श्रीलंकेला ग्वाही. केंद्रीय निवडणूक आयोगानं मध्य प्रदेशची सुधारित मतदार यादी केली जाहीर. केरळ, छत्तीसगड आणि अंदमान निकोबारसाठीच्या याद्याही करणार प्रसिद्ध. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, शिवराज सिंह चौहान. मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या युतीचा अखेर निर्णय. दोन्ही ठाकरे बंधू उद्या युतीची घोषणा करणार, संजय राऊत यांची माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात युती होण्याची शक्यता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युतीबद्दल सूतोवाच. आणि महिला क्रिकेटमध्ये आज विशाखापट्टणम इथं खेळला जाणार भारत श्रीलंका दुसरा T20 सामना. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या भारताकडे 1-0 अशी आघाडी.